छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच गडावर पार पडला शिवरायांचा अभिषेक. सोयगावकरांचा स्वाभिमानी पायी सोहळा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या इतिहासात आज एक सुवर्णपान जोडले गेले. निमित्त होते तिथीप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सवाचे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका किल्ल्यावर शिवरायांचा राजेशाही अभिषेक सोहळा संपन्न झाला आहे. सोयगाव येथील शिवभक्तांनी केवळ पारंपरिक मिरवणूक न काढता ऐतिहासिक वेताळवाडी किल्ल्यावर भव्य पायी पालखी सोहळा नेऊन महाराजांना वैदिक मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक घातला. या अनोख्या आणि संस्कारक्षम उपक्रमांची चर्चा आज संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. गडकोटांचे जतन व्हावे आणि तरुण पिढीला इतिहासाची खरी ओळख व्हावी या उदात्त उद्देशाने सोयगाव तालुक्यातील समर्पण फाउंडेशनने या पायी पालखी सोहळा आणि गडकोट मोहिमेचे आयोजन केले होते. सोयगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी ठीक 8 वाजता या शोभायात्रेला भव्य वातावरणात प्रारंभ झाला. या मोहिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यावर झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारातील दुग्ध अभिषेक. अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. त्यानंतर गडावर विधिवत शस्त्रपूजन देखील करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सोयगाव तालुक्यातील 20 गावातील शेकडो शिवभक्त एकत्र आले होते. भालदार, सोपदार, शिस्तबद्ध ध्वजधारी आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजराने वेताळवाडी किल्ल्याचा परिसर दुमदुमून गेला होता. आधुनिकतेच्या नावाखाली होणाऱ्या गोंगाटापेक्षा परंपरेचा हा गजर अधिक प्रभावी ठरला. आजकाल शिवजयंतीच्या नावाखाली डीजे आणि कर्कश आवाजाचा भरणा वाढत असताना सोयगावच्या समर्पण फाउंडेशन संचलित शिवजन्मोत्सव सोहळा समितीने संपूर्ण राज्याला एक नवा पायंडा घालून दिला आहे. समर्पण फाउंडेशनच्या या संस्कारक्षम आदर्श शिवजयंतीचे संपूर्ण सोयगाव तालुक्यात कौतुक होत आहे.